हाय हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत मस्त असा रव्याचा पेढा कसा बनवायचा ते. एकदम फक्त 2 ते 3 जिन्नस ॲड करून आपण हे बनवणार आहोत. अगदी हलवयासारखा पेढा कसा बनवायचा ते आज आपण इथे बघणार आहोत. येथे मी घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं, त्यामध्ये घेणार आहोत 1 वाटी रवा. आता आपण हा रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. मस्त असा बारीक करून घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे मी इथे हे बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण आणखी एक दुसरं मिक्सरचं भांडं घेणार आहोत येथे. त्यामध्ये आपण घेणार आहोत कोकोनट, म्हणजे नारळाचा कीस, जो आपल्याला इथे बारीक करून घेतलेला आहे मी. आणि त्यामध्ये ॲड करायचं आहे 1 वाटीभर दूध. आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया. मस्त असं बारीक फिरवून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे मस्त असा आपला बुरादा येथे तयार आहे नारळाचा. मस्त बघा. आता आपण इथे घेतलेली आहे एक कढाई, त्यामध्ये आपण घेणार आहोत तूप. तूप इतकं घ्यायचं आहे की जो आपण रवा काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामधून, तो त्यामधले पूर्ण पुरला जाईल. रव्यापेक्षा जास्त तूप आपण इथे घ्यायचं आहे. मस्त असं भाजून घ्यायचं आहे. आता रवा खूप कलर वगैरे त्याचा चेंज नाही करायचा, सारखं असं त्याला हलवत राहायचं आहे. कलर आपल्याला तसाच ठेवायचा आहे, फक्त भाजून घ्यायचा आहे. मस्त बघा, अशा प्रकारे सर्व बाजूनी व्यवस्थित असा आपण रवा भाजून घेणार आहोत. बघा, तेलही सुटायला लागलेलं आहे. सारखं त्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्याचा कलर चेंज होणार नाही. बघा, आता आपण इथे साखर ॲड करणार आहोत. साखरही मस्त पूर्ण त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि हलवत राहायचं आहे. बघा, अशा प्रकारे. अगदी सिंपल पद्धतीने एकदम हलवयासारखा पेढा आपण आज इथे बनवणार आहोत. अगदी जे आपण घरी मोजकं सामान वापरतो सेम तसंच, काही जास्त सामान लागत नाही अजिबात. बघा, आपण आता जो नारळाचा बुरादा काढलेला होता तो यामध्ये ॲड करणार आहोत. बघा, अशा प्रकारे सर्व बाजूनी ॲड करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनटं तरी आपण इथे त्याला मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून नारळाचं आपण जे काढलेलं आहे ते पूर्ण त्याचा फ्लेवर चेंज होईल आणि व्यवस्थित त्यामध्ये परतलं जाईल. अशा प्रकारे कमीत कमी 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायचं आहे तिथे. आता आपण येथे घालणार आहोत इलायची. टेस्टसाठी खूप सुंदर असते इलायची. मिठाईला कुठल्याही इलायचीचा फ्लेवर लागतोच. बघा, आता इथे आपलं पूर्णपणे मॉइश्चरायझर झालेलं आहे रव्याने, पूर्ण घट्ट होत चाललेलं आहे. आता आपण हे थंड करून एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तुम्हाला जर याची बर्फी बनायची असेल तर तुम्ही हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आता पण मला इथे बर्फी नाही, पेढा बनवायचा आहे, त्यामुळे मी येथे फक्त थोडं गरमच घेणार आहे, खूप थंडही नाही होऊ देणार. बघा, मस्त. बघा, अशा प्रकारे आपण इथे पेढा त्याचा बनवून घेणार आहोत. आणि आपण इथे नारळाचा कूट केलेला आहे मिक्सरमधून, त्यामध्ये अशा प्रकारे आपण हे बुडवून घेणार आहोत.
बघा पूर्णपणे कोट करून घ्यायचा आहे. आणि आता आपण त्याला लावणार आहोत एक पिस्ता. बघा अशा प्रकारे पिस्त्याचा तुकडा त्याला चिटकवायचा आहे. डेकोरेशनसाठी खूप सुंदर दिसतं. अशा प्रकारे आपण दुसराही पेढा बनवून घेतलेला आहे आणि तोही अशा प्रकारे कोट करून घ्यायचा आहे. परत त्याला अशा प्रकारे आपण एक पिस्त्याचा तुकडा लावून घेणार आहोत. अशाच प्रकारे सर्व पेढे हे आपण येथे रेडी करून घेणार आहोत. बघा खायलाही खूप टेस्टी लागतात आणि अगदी हाताखालच्या जिन्नस आहे. बघा खूप सुंदर येथे आपले सर्व पेढे रेडी आहेत. सगळ्यांनी रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि कमेंट शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर कराच. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर धन्यवाद. थँक्यू.